ठग्स ऑफ हास्य जत्रा. भेंडी टेन्शन घ्यायचं नाही. काय लपडी झाली, अडचण आली, TRPची गणित चुकली, आम्हाला बाहेर काढा, तुम्ही नाही जायचा. हा वसूल आहे, टेन्शन नाही पाहिजे एकदम. हिला बघून हाफ मर्डर होईल एखाद्याची. एवढं घायाळ करणारं सौंदर्य आहे. आणि सई बघा, हिला म्हटलं आपल्याकडे इव्हेंटला आहे, आपण इव्हेंट मॅनेजर आहे ना, हिला म्हटलं इव्हेंटला आहे आपल्याकडे, तर एवढा मोठा बजेट सांगितला, आपण पण हटलो नाही मागे. किशा करगोट्याच्या 2 किडण्या विकल्या आणि तिचं पेमेंट केलंय आपण. पण बोलवलंय तिला, बोलवलंय आपण, हटत नाही आपण. तर अजूनपर्यंत जेवढी ऍडिशन घेऊन फालतूगिरी केली त्याच्यावरनं तुम्हाला कळलं की भाई आपण इव्हेंट मॅनेजर आहे, इव्हेंट मॅनेजर आहे. आणि आज आपण करतोय शोक सभा मॅनेजमेंट, कळलं ना. अरे थांब रे थांब. अरे शोक सभेच्या एंट्रीला कोण असं म्युझिक वाजवतं का? हा शोक सभा आहे ना रे. एकतरी ते आत येताना हा फेटा घातलाय. हो अहो शोक सभेला आत येताना असा फेटा घालतात का? तुला तर काँग्रेस केला पाहिजे ना भेंडी. का? अरे स्किट संपायच्या अगोदर तुला फेटा दिलाय, केवढा मोठा मान आहे तुझा. आईच्या गावात कसला मान. मग? तुमचा गेटवर कोण माणूस आहे तो बंपर बने कोण तो, त्याने हा फेटा मी काढू नये म्हणून लॉक लावला हो फेट्याला. आईच्या गावात भेंडी बने बंपरने तुला फेटा घातला. हा. मग आता उद्या डायरेक्ट सकाळीच तो निघेल. सकाळी का? अरे तो ना लॉक केल्यानंतर चावी गिळतो. अख्खी अख्खी चावी गिळतो. हा अरे इथं स्किट मध्ये येऊन ऍक्टर ना गिळतो, तर तो चावीचं काय घेऊन बसलाय. चल आमच्या कुटुंबावर एक दुःखाचा प्रसंग ओढवलाय. काय बोलतो, आमचे सर्वांचे लाडके काका वारलेत वारलेत. काय बोलतो. एकदम दुर्दैवी अंत झाला हो त्यांचा. आईच्या गावात काय बोलतो. सिगरेट टाकली, विजवायला पाय पुढे केला आणि अख्खे काकाच विजले. आईला कसं काय घडलं हा चमत्कार. टेरेसच्या टोकावर उभे होते, पाय पुढे टाकता टाकता टेरेस कधी संपली काकांनाच कळलं नाही. जाम टेरेस झाला अख्ख्या कुटुंबाला. बाबा मला लय माफ कर, पण तुझा काका लय कॉमेडी मिळाला यार. अरे गप आहे, गप. माझ्या काकांच्या वारण्याला कॉमेडी बोलणारे तुम्ही कोण? सांगतो नाव आहे, हंड्यावर हंडे 7, त्याच्यावर ठेवली एक कळशी. राजा आपलं नाव, आडनाव घडशी. राजा घडशी इव्हेंट मॅनेजर तुम्ही आहात? सवाल बाय आपणच ना. होऊ दे खर्च, पाकिट आहे घरचं आपण. हे बघ पहिला बॅनर. हा बॅनर इथे बाहेर लावायचा आहे. हा क्या बात है, वाटता चिकना आयटम. क्या बात. ओ काका आहेत हो ते माझे. अरे पण चिकना दिसतो ना भेंडी. ओ हे काय लिहिलंय तुम्ही? काय अहो ते शौक सभा नसते हो, ते शोक सभा. शौक म्हणजे ते मरू दे. शौक सभा नाही हो, शोक सभा असं लिहायचं असतो. चल ना, आपल्यासाठी या गरिबांच्या गोष्टी आहेत रे. शौक बिग आपण शौकत करतो ना, मोठा माणूस. आणि ही कुठली फालतू कविता लिहिली आहे ही? सुना पडला नाका जेव्हा सोडून गेला काका. सुना पडला नाका, नाका सुनाच पडणार ना रे. काका गेला यार. आणि हे 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 नाही कळलं हो, काका तुमची 81 येते. सॉरी, तिथं मी तुला मनापासून सॉरी बोलेन. जरा ती माझी चुकी नाही आहे, ती चुकी ना त्या बॅनरवाल्याची आहे. म्हणजे? काय झालं, त्याला ना मी नाजूक मनाने SMS लँग्वेज मध्ये मेसेज केला, काका तुझी आठवण येते. तर त्या फेमण्याने डायरेक्ट तोच फॉर्मॅट बॅनरवर छापला. मला अरे याला वासाड्याला अक्कलच नाही, मी करणार काय. मग मी त्याची आठवण काढली, त्याला भेटलो आणि तो ज्या जागेवर बसतो ना त्याच्यावर 8 काढून आलोय. आता उठता बसता त्याला माझी आठवण येणार आहे, कळलं काय. अहो असं नसतो, असा बॅनर. अहो माझा काका आहे ना, हा साधा सरळ सोप्पा माणूस आहे हो. का बोलतो. त्याने अख्ख्यानं आयुष्यात साधी मुंगी नाही चिरडली, अच्छा. त्याच्या हातात तुम्ही गन दिला तो. डेंजर वाटला पाहिजे, दरारा पाहिजे ना त्याचा.
डायरेक्ट गन दिली. आपलं मोठं मन त्याच्या हातात गन. अहो हा नकोय हो, हा बॅनर आता नकोय. अरे का रागवतो? अरे काकानं आपल्याला एवढा गम दिला, आपण त्याला साधी गन देऊ शकत नाही? अहो तुमचा हात जोडतो, हा असा बॅनर नका लावू. काकांवरती एवढं बोलताय, माझ्या मामाबद्दल ऐकलं ना तर तुम्ही सरप्राईज व्हाल. का बोलतो? भारी आहे. ऐको ऐको, आपल्याला लय आवडतं. माझा मामा पण खूप दुर्दैवी मेला हो. अच्छा गावात तो वर्सोव्याला आत्याकडे लोणचं आणायला जात होता. हो. मेट्रोमध्ये वारला. काय? कसा काय? लोकल मधून जायची सवय होती ना. हा. मेट्रोच्या दरवाजात उभा राहिला. त्याला काय माहिती दरवाजे बंद होतात. अर्धा मामा घाटकोपरला उतरला आणि अर्धा वर्सोव्यात उतरला. लोणच्यासाठी पण मामा नाही उरला हो. तुझा मामा पडलाय कॉमेडी अरे मध्ये. गप! आमच्या घरातल्या मरणाला कॉमेडी बोलू नको तू. सांगतोय मामा कॉमेडी मेला. माझ्याकडे आयडिया आहे. काय? जरी तो कॉमेडी मेला असला तरी दुःख होतच ना माणसाला. दुःख होतच. मग आपण पण त्याची शोकसभा घालूया काय? काकावर मामा फ्री देतो ना. कानाखाली चपटी दे ना एक. चपटी देणार तू आपल्याला आता. चपटी देणार. सॉरी. हा 2 शब्द रोमॅन्टिक चालीमध्ये बोललो तर तू माझ्या अंगावर आला डायरेक्ट. कळलं काय? नाही. बच्चा समज के कंधे पे उठा लिया तो कान में सुसू करेगा अब तू का? तिला येऊन तुम्हाला हात जोडतो. असं नका करू, असं नका करू. शोकसभा आहे ना, तसं काहीतरी करू. अरे मग आता तर शौक सभा काकांना लय भारी वाटणार आहे. तुला माहित नाही काकांचा पुढचा आयटम काका वरच्यावर खुश डबल जाणार वरती. म्हणजे बघ ना काकांना पत्र. काकांना पत्र. आयटम भारी आहे काकांना पत्र. आजच्या गावात चणे ठेवल्याच्या जाऊ दे. हे घे 20 होते त्यातले 5 पडले 15 राहिले. टेन्शन घेऊ नको, खाऊ नको. संध्याकाळचा नाश्ता आहे आपला. हा. प्रिय काकास सनकवीन. अहो ते सन विवी सप्रेम नमस्कार विनंती विषय असं असतो ते. संकविन नसतं हो. अरे पण असू दे ना, टेन्शन काय आहे? एवढं मोठं कोण लिहिणार आहे? आपलं डायरेक्ट पोचतं सनकवीन. हा प्रिय काकास सनकवीन. आता इमोशन टाकतो. काका भावा तुम्ही वारलात. दुसऱ्याच्या फाटक्यात पाय टाकू नये असं म्हणतात तुम्ही साधी. तुम्ही आधी पाय टाकलात आणि मग फाटलात. अरे रे उभी दांडी आणि खाली काय ते असतं टिंबते. तुमच्या जाण्याला नव्हता काही अर्थ, कारण तुम्ही बांधला होता पिवळा शर्ट. हो चुकीचं आहे. तुम्ही गेला त्या दिवशी काकीने आंघोळ करताना बंबाला लावलेली टिकली बंबालाच राहिली, कारण तुम्ही जाण्याची खबर आधीच बंबाबंब झाली होती. मी तुमच्या दुःखात पार्टी शिपेट आहे, पण माझा परफॉर्मन्स बघण्याआधीच तुमचं पर्व संपलं. नको हे पत्रमित्र हे घ्या तुमचे चणे काय ते मोजून घ्या. अजून 2 पडले 13 उरले. खा ते काय ते. टेन्शन नको, टेन्शन नको. तुला परत वाईट वाटलं काय? नाहीतर काय. आता आपला पुढचा आयटम डायरेक्ट. कसला आयटम करताय तुम्ही ते? आता गाणं. गाणं? गाणं डायरेक्ट गाणं. श्रद्धांजली पर गाणं. हा म्हणजे शांत गाणं. हा हे गाणं तुम्ही बोला म्हणजे शोकसभा लोकांच्या लक्षात राहिलो. टेन्शन नाही, टेन्शन नाही. गाणं लगेच. हा शांत आहे. या बजाव काका गेलेला, काका गेलेला, काका गेलेला, करू आज शोक सभा बेपा.